जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. नुकत्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि आता महाराष्ट्राच्या आगामी येत्या 2-3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्यानिमित्तानं निवडणूक आयोगातर्फे याची सगळी तयारी ही आता सुरू झालेली आहे. मतदार याद्या बनवणं असेल, त्याचं पुनरीक्षण करणं असेल किंवा मतदार याद्यांमध्ये काही ज्या अडचणी निर्माण झालेल्या असतील गेल्या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये त्यात दुरुस्ती करून तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी मतदान केंद्रावर गेल्यानंतर पडलेले असतील किंवा तुम्हाला काही प्रश्नांना सामोरं जावं लागलं असेल, काही अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला कसा मार्ग काढता येईल किंवा नवमतदार जे आहेत ज्यांना पहिल्यांदा आता आपलं नाव नोंदवून घ्यायचं आहे, तर नाव नोंदणी मतदार याद्यांमध्ये जी आत्ता केली जाते नवमतदारांची, तर ती प्रक्रिया कशी पार पाडली जाते आहे, या सगळ्या प्रश्नांविषयी आज आपल्याशी बोलण्याकरता आपण आमंत्रित केलेलं आहे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सरांना. सर, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. नमस्कार सर. आत्ता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तर या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे? मतदार याद्या बनवणं असेल किंबहुना त्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची असेल, याच्यात आत्ता काय तयारी सुरू आहे? आपण हा उल्लेख अगदी योग्य पद्धतीनं केलेला आहे की विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचं खरं म्हणजे असं असतं की एखाद्या निवडणुकीची तयारी कधीपासून सुरू होते, तर त्याच्या आधीची निवडणूक संपली की लगेच ती तयारी सुरू होते. आणि खरं म्हणजे थोडी बॅकग्राऊंड जर सांगायची तर आपल्या राज्यघटनेच्या 324 ते 329 ही जी कलमं आहेत, या कलमांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाबद्दलची ती कलमं आहेत. त्यातल्या 324व्या कलमामध्ये 2 गोष्टी फार स्पष्ट मांडलेल्या आहेत. 2 जबाबदाऱ्या भारत निवडणूक आयोगावरती घटनेनं सोपवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे भारत निवडणूक आयोग ही कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी आहे, घटनात्मक संस्था आहे. आणि कोणत्या 2 जबाबदाऱ्या? तर पहिली जबाबदारी अशी की या देशातल्या विधानसभेच्या, लोकसभेच्या, विधान परिषदा आणि राज्यसभेच्या तसेच प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स ही घ्यायची, म्हणजे निवडणुका कंडक्ट करणे, संचालित करणे ही एक जबाबदारी आहे. आणि दुसरी जबाबदारी ही अशी आहे की मतदार याद्या तयार करणे आणि त्या सतत अद्ययावत करत राहणे. आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे निवडणुका 5 वर्षांनी होतात, लोकसभा आणि विधानसभेच्या. बरोबर. आणि प्रत्येक सभागृहासाठी काही वेगळे वेगळे कालावधी निश्चित केलेले आहेत. पण मतदार यादीचं जे अद्ययावतीकरण आहे, अपडेशन आहे, ही मात्र कंटिन्युअस प्रोसेस आहे, सतत चालणारी अशी ती प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू असते. आणि म्हणून मी असं म्हणतो की एक निवडणूक संपली तरी ही प्रक्रिया चालूच राहते आणि ही प्रक्रिया पुढच्या निवडणुकीला उपयुक्त ठरते. त्यामुळे मागची निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीचे वेध लागतात, त्याची तयारी सुरू होते आणि त्याचाच भाग म्हणून मतदार यादी तयार तर असतेच, पण त्याच्यामध्ये अद्ययावतीकरण करणे, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करणे, काही गोष्टी आवश्यक असतील तर त्या ॲड करणे, अशा पद्धतीचं काम हे कंटिन्युअस चालू असतं. तर आता आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यातच अपेक्षित आहेत. या मधल्या कालावधीमध्ये भारत निवडणूक आयोगाने हा एक विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे. त्याला आपण अपडेशनचा प्रोग्राम किंवा समरी रिव्हिजन असं म्हणतात आणि हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. बरोबर. सर, याच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये मतदान केंद्र जी आहेत याचं देखील सुसूत्रीकरण करणं किंवा त्याचं प्रमाणीकरण करणं हाही एक टप्पा असतो. याच्यात नेमकं काय केलं जातं? एकूणच या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाचे बरेच टप्पे असतात आणि आपल्या भारत निवडणूक आयोगाने यावेळचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे, विशेषतः महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा कार्यक्रम जाहीर केला, तो त्यांनी 25 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यासाठी कार्यक्रम जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये आपण म्हटलात तसं मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण किंवा प्रमाणीकरण हा एक विषय महत्त्वाचा आहे. हे सगळं काम
हे 25 जुलैपर्यंत करणे अपेक्षित आहे. बर. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा त्या कामामध्ये आत्ता सध्या लागलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने या सगळ्या कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतात. तर त्यांच्या अधिपत्याखाली हे काम चालू आहे. यामध्ये 2-3 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे मतदान केंद्र काही नवीन तयार करणं आवश्यक असेल तर ती नवीन मतदान केंद्र तयार केली जातात. नवीन मतदान केंद्र कधी तयार करावी लागतात, कधी लोकसंख्या वाढते, त्याच्यामुळे मग मतदान केंद्रावरच्या मतदारांची संख्या वाढते. आयोगाचा नियम असा आहे की 1500पेक्षा जास्त मतदार हे एका मतदान केंद्रावरती असू नयेत. त्यामुळे ज्या मतदान केंद्रांवरती त्यापेक्षा जास्त मतदार झालेले आहेत त्यांच्यासाठी नवीन मतदान केंद्र तयार करणे आणि या जुन्या मतदान केंद्रातल्या काही मतदारांची नावं या नवीन मतदान केंद्रामध्ये शिफ्ट करणे, अशा प्रकारचं हे काम असतं. या नवीन मतदान केंद्रांबरोबरच काही ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांचं विभाजन करण्याची गरज असते. ते विभाजनसुद्धा या निमित्तानं केलं जातं. मतदारांची जी संख्या आहे ही संख्या सगळ्याच मतदान केंद्रामध्ये कमी अधिक प्रमाणात सारखी असावीत असा एक प्रयत्न केला जातो. म्हणजे मी उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे पाहिलं असेल की एकाच शाळेमध्ये म्हणजे एकाच लोकेशनला अगदी 4, 5, 10 अशा संख्येनं मतदान केंद्र असतात. बरोबर. आणि या मतदान केंद्रांमध्ये एका मतदान केंद्रामध्ये 1200 मतदार, दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये 500 मतदार अशी पण परिस्थिती असू शकते. मग अशा ठिकाणी त्या मतदारांचं एक विभाजन करून सर्व ठिकाणी साधारणपणे सारख्या प्रमाणात असे मतदार असावेत. अन्यथा काय होईल, मतदानाच्या दिवशी जिथे मतदार जास्त आहेत अशा मतदान केंद्रावरती रांगा लागतील आणि जिथे कमी आहेत तिथे मात्र कमी लोक असल्यामुळे ते रिकामं राहील आणि मग रांगा लागल्या की मतदारांना त्रास होतो. या दृष्टीनं हे प्रमाणीकरण आणि सुसूत्रीकरण हे हाती घेतलं जातं. ही सगळी कार्यवाही 25 जुलैपर्यंत पूर्ण करून एक मतदार यादीचा, ज्याला आम्ही ड्राफ्ट रोल म्हणजे मसुदा असं म्हणतो, हा 25 जुलैला जाहीर करण्यात येईल. म्हणजे 25 जुलैला सगळ्याच राजकीय पक्षांना मतदार यादीचा हा एक नमुना हा हाती दिला जाईल. त्यांना विश्वासात घेऊन ही कार्यवाही केली जाईल. कारण आपल्याला कल्पना आहे की राजकीय पक्ष स्टेट लेव्हलचे, नॅशनल लेव्हलचे नोंदणीकृत आहेत, मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळं त्यांना विश्वासात घेऊन मतदान केंद्र तयार करण्याची ही प्रक्रिया ही केली जाते आणि 25 जुलैला त्या नवीन मतदान केंद्रांसह ही मतदार यादी ड्राफ्ट स्वरूपामध्ये, मसुदा स्वरूपामध्ये जाहीर केल्या जाते. आता ही जाहीर केलेली जी यादी आहे ही 25 जुलै ते 9 ऑगस्ट या 14 दिवसाच्या काळात त्या ड्राफ्ट रोलवरती, मसुद्यावरती क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत. म्हणजे काय, तर एखाद्या मतदाराने ती यादी बघून त्याला असं वाटलं की माझ्या नावापुढे जी नोंद आहे, माझ्या नावामध्ये काहीतरी चूक झालेली आहे, माझ्या पत्त्यामध्ये चूक झालेली आहे किंवा आणखी काही तपशील मला टाकायचा आहे, याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन त्याला नोंदवता येईल. याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे की फॉर्म नंबर 6 असतो, फॉर्म नंबर 7 असतो आणि फॉर्म नंबर 8 असतो. हे सगळे फॉर्म्स हे व्होटर्स ॲप या ॲपवरती उपलब्ध आहेत आणि ECIच्या म्हणजे भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती हे ॲप उपलब्ध आहे. तिथून डाउनलोड करून त्यावरती कोणीही मतदार जो पात्र झालेला आहे तो या फॉर्म्समध्ये अर्ज करू शकतो आणि नोंदीमध्ये जो बदल पाहिजे तो करून घेऊ शकतो. तर ही प्रक्रिया 9 ऑगस्टपर्यंत चालणार. 9 ऑगस्ट नंतर 19 ऑगस्टपर्यंत या सगळ्या आलेल्या अर्जांवरती निर्णय घेणे आणि मतदार यादीमध्ये त्याप्रमाणे बदल करणे, असे बदल करून 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आणि म्हणून 25 जून ते 20 ऑगस्ट असा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम आखलेला आहे. आता 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी झाल्यानंतर सुद्धा ज्यांना नावं नोंदवायची आहेत त्यांना नावं नोंदवता येतील, कारण ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. अपडेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा नॉमिनेशनच्या म्हणजे कॅन्डिडेट्सनी जे काही नामनिर्देशनपत्र दाखल करायचं असतं ते दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या
10 दिवस आधी हा जो रोल आहे, ही जी मतदार यादी आहे, ही फ्रीज केली जाईल. म्हणजे तिथपर्यंत आलेले अर्जच फक्त विचारात घेतले जातील आणि त्या दिवशी फ्रीज झालेल्या यादीप्रमाणे आपल्या विधानसभेची निवडणूक ही पार पाडण्यात येणार आहे. असं सगळं नियोजन याच्या पाठीमागे आहे. वा, म्हणजे खूपच छान आणि विस्तृत तुम्ही सगळ्यांना समजेल याच्यात सांगितलं किंवा हे टप्पे कसे असतात, अंतिम यादी तयार कशी होते आणि त्याहूनही पुढे जर अजून वाटलं कोणाला की बाबा माझं नाव नोंदवायचं राहिलं आणि ते मी नाव नोंदवलं तर मी उमेदवार अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत माझं नाव पात्र होऊ शकतं आणि मी मतदार म्हणून मतदान करू शकतो. पण सर बऱ्याचदा असं होतं की कोणताही नागरिक देशातला किंवा आपलं महाराष्ट्रात पुरतं बोलूया तर महाराष्ट्रात त्याचं नाव असतं यादीमध्ये, तर बऱ्याचदा नावामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळं किंवा काही अडचण निर्माण झाल्यामुळं यादीतनं नाव पुढे जातं मागे जातं, त्याला ते नाव सापडत नाही. या मतदान केंद्रावर कोण म्हणतं तिकडे आहे, कोण म्हणतं त्या मतदान केंद्रावर आहे. तर अशा वेळेला या सगळ्या याच्यातनं तो कदाचित तो मतदार वंचित राहतो मतदानापासून किंवा त्याला तो नाहक त्रास झाल्यामुळं तो म्हणतो नाही करायचं मतदान, मी आता परत घरी जातो. तर त्याच्यात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि तिथे जाऊन त्यांनी कसं तपासलं पाहिजे? फार योग्य प्रश्न विचारलात आणि कळीचा प्रश्न विचारलात. कारण तुम्हाला सांगतो, आमच्या असं लक्षात आलं आहे की कित्येकदा काय होतं, आपले जे मतदार असतात ते मतदानाच्या दिवशी त्यांना याची जाणीव होते की आपण मतदान करायचं आहे आणि आपलं नाव मागच्या वेळच्या यादीमध्ये होतं आणि त्यामुळे मागच्या वेळेस आपण जिथे मतदान केलेलं आहे त्या मतदान केंद्रावरती ते तातडीनं पोहोचतात आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं की अरे आपलं नाव तर मतदार यादीत नाही आहे आणि मग ते त्याच्याबद्दलची कुरकूर सुरू करतात. तर आम्ही आमच्या कार्यालयातर्फे सुद्धा आणि आयोगातर्फे सुद्धा हा प्रयत्न ठेवला की लोकांना हे कळवायचं. आम्ही त्याच्यासाठी जाहिराती दिल्या, काही जनजागृतीचे उपक्रम राबवले की तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे बघण्याचा दिवस कोणता, तर तो दिवस आज हा आहे. मतदानाचा दिवस हा तो दिवस नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा आधी तुम्ही ते नाव तपासा. कसं तपासायचं? अगदी सोपं. वोटर्स ॲपमध्ये जायचं, ते ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे. त्याचबरोबर मी सांगितलं तसं भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती सुद्धा ते ॲप अवेलेबल आहे. ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर आपलं नाव टाका, आपला विधानसभा मतदारसंघ टाका. त्याच्यामध्ये काही फील्ड्स आहेत, ते तुम्ही भरले की तुमचं नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे ते त्याच्यावरती डिस्प्ले होईल. तुमचा क्रमांक डिस्प्ले होईल, तुम्हाला मतदान केंद्र कळेल. म्हणजे आपलं नाव आहे की नाही हे आधी चेक करा. आता नाव जर नाही असं लक्षात आलं तर मग काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठीच हा पुनरीक्षण कार्यक्रम आहे. म्हणजे तिची ड्राफ्ट रोल पब्लिश होईल 25 जुलैला. तो चेक करा, त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही ते तपासा. त्यात नसला तर आपला क्लेम दाखल करा. त्याच्यासाठीची मुदत 9 ऑगस्ट आहे आणि काही कारणामुळे 9 ऑगस्टपर्यंत नाही झालं तरी 20 ऑगस्ट नंतर सुद्धा तुम्हाला ते करता येईल, कारण ते कंटिन्युअस अपडेशन आहे. म्हणजे नॉमिनेशनच्या प्रोसेसपर्यंत पुढच्या निवडणुकीच्या तुम्हाला तुमचं नाव ॲड करता येईल. ते कसं ॲड करायचं, त्याच्यासाठी कुठे जायचं, कुणाला भेटायचं, हे सुद्धा आता सोपं आहे. वोटर्स ॲपवरती याच्यासाठी फॉर्म्स दिलेले आहेत. तुम्हाला जर नव्याने तुमचं नाव दाखल करायचं आहे तर फॉर्म नंबर 6 भरा. तुम्हाला जर तुमच्या पत्त्यामध्ये काही बदल करायचा आहे तर फॉर्म नंबर 8 भरा. ही सगळी माहिती तिथे आहे. तो फॉर्म तुम्हाला भरता येईल आणि तो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होईल आणि त्याच्यावरती पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये निर्णय घेतला जाईल आणि तुमचं नाव समाविष्ट केलं जाईल. ते समाविष्ट नाव झालं की नाही हे सुद्धा परत तुम्ही चेक करू शकता. ते सुद्धा वोटर्स ॲपवरती अवेलेबल आहे. मुख्य मुद्दा हा आहे की कोण एलिजिबल आहे. तर या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी म्हणून 1 जुलै ही एलिजिबिलिटी डेट आहे, म्हणजे पात्रता दिनांक आहे. याबद्दल थोडंसं मला वाटतं बॅकग्राऊंड सांगितली तर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. मागच्या वर्षीपर्यंत आपल्या देशाच्या मतदार यादीची जी क्वालिफाईंग डेट होती, क्वालिफाईंग डेट म्हणजे काय ते सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे. क्वालिफाईंग डेट म्हणजे ज्या डेटला त्या मतदाराची वयाची 18 वर्ष पूर्ण होत आहेत असा दिनांक. हा दिनांक दरवर्षीचा 1 जानेवारी हा दिनांक असायचा गेल्या वर्षीपर्यंत. त्यामुळे 1 जानेवारीला ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत
त्यांची मतदार यादी तयार व्हायची. तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि तो 18 वर्षाचा असला पाहिजे क्वालिफाईंग डेटला. या 2 अटी पूर्ण केल्या की त्याचं नाव मतदार यादीमध्ये यायला तो पात्र झाला. आणि म्हणूनच दर वर्षाच्या साधारण नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हा पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. पण गेल्या वर्षी आपल्या भारत निवडणूक आयोगाने याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि तो अतिशय चांगला बदल केला आहे. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की ती एक बेस्ट प्रॅक्टिस आहे. तो बदल असा केला की पूर्वी फक्त 1 जानेवारीची डेट हीच क्वालिफाईंग डेट होती. आता निवडणूक आयोगाने असं जाहीर केलं की 1 जानेवारी, 1 एप्रिल, त्याच्यानंतर 1 जुलै, अच्छा, आणि त्याच्यानंतरची एक डेट, अशा दर 3 महिन्यांनी ही क्वालिफाईंग डेट येते. म्हणजे याचा अर्थ असा की क्वालिफाईंग डेटला तुमची 18 वर्ष पूर्ण होत असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. आता ज्याची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत तोच अर्ज करू शकेल असा याचा अर्थ होतो. हो. पण यातही भारत निवडणूक आयोगाने एक कन्सेशन दिलं आहे. ॲडव्हान्स ॲप्लिकेशन पण करता येतो. म्हणजे असं पण सांगता येतं की या 1 जुलैला मी 18 वर्षाचा होतो आहे तर मला तुम्ही मतदार यादीमध्ये 1 जुलैला माझं नाव समाविष्ट करा, असा अर्ज पण करता येतो. तर या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी 1 जुलै ही क्वालिफाईंग डेट आहे. 1 जुलैला ज्यांचे 18 वर्ष पूर्ण होत आहेत, झालेली आहेत, त्या सगळ्यांनी अर्ज करायला हरकत नाही. त्यांनी फॉर्म नंबर 6 भरायला पाहिजे. म्हणजे जे नवमतदार आहेत, नवयुवक आहेत, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी अर्ज करायला पाहिजे. हा अर्ज केल्यानंतर आपलं नाव मतदार यादीत चेक करायला पाहिजे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आधी यादी चेक करा, आपलं मतदान केंद्र कोणतं आहे, आपला सिरियल नंबर कोणता आहे हे बघून घ्या आणि त्याप्रमाणे त्या मतदान केंद्रावरती जा. मग असा गोंधळ होणारच नाही ना की मी या मतदान केंद्रावरती गेलो आणि माझं नाव दुसऱ्याच मतदान केंद्रावरती होतं. हा गोंधळ व्हायचं काही कारणच नाही. तुमचं नाव एकतर असेल किंवा नसेल, आणि नसलं ते तुम्ही आधी चेक केलेलं असलं, तुम्ही फॉर्म नंबर 6 भरून तुमचं नाव ॲड करू शकता. म्हणजे प्रश्नच राहत नाही. या पद्धतीनं मला वाटतं जर काम केलं तर कुठल्याही मतदाराला काहीही अडचण येणार नाही, येत नाही. इतकी ही सिस्टीम फुलप्रूफ आहे. मुद्दा असा आहे की मतदारांनी ही त्यांची जबाबदारी ही ओळखायला पाहिजे. म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की मतदान हे सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते त्याने बजावायला पाहिजे. पण ते बजावण्यासाठीची ही प्रीकंडिशन आहे. या आधीच्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच जबाबदारीनं त्याने करायला पाहिजे. आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या नाहीत आणि मतदानाच्या दिवशी माझं नाव नाही म्हणून आरडाओरडा करायचा, हे मला असं वाटतं हे सुजाण लोकशाहीतल्या सुजाण मतदाराचं काही लक्षण नाही. तर ही काळजी मतदारांनी घ्यावी, जे घेणं अगदी सहज शक्य आहे. आणि आता टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हातात उपलब्ध आहे. व्होटर्स ॲपमुळे इतकं सोपं झालं आहे. आणि निवडणूक आयोगाने, आमच्या कार्यालयाने महाराष्ट्र राज्यामध्ये यासाठी इतके प्रयत्न केलेले आहेत, इतक्या ठिकाणी ही माहिती उपलब्ध आहे की ज्याचे डोळे उघडे आहेत ना त्याला ही माहिती सहज मिळू शकते. त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. अगदी खरं. सर, याला जोडून एक प्रश्न असा आहे की अनेकदा असं होतं मतदार याद्यांमध्ये कुटुंबातली 4 नावं असतील, आई वडील, मुलगा मुलगी, असे जर समजा 4 मतदार असतील तर बऱ्याचदा असं होतं की आईचं एका मतदान केंद्रावर नाव जातं, वडिलांचं एकीकडे जातं आणि सोबत मुलं वडिलांच्या असतात किंवा मग आईच्या असतात. तर अशा वेळेला कुटुंबाचं मतदान एकाच मतदान केंद्रावर यायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते. मग ह्याच्यात जर अशा काही अडचणी आल्या तर ती तक्रार आपण कशी दुरुस्त करून घ्यायची? आपल्या या प्रश्नाचे 2 भाग पडतात आणि 2 प्रकारे याला ॲड्रेस करता येऊ शकतं. पहिला एक मुद्दा असा आहे की आता मी जे पुनरीक्षण कार्यक्रम सांगितला त्याच्या उद्दिष्टामध्ये हे एक उद्दिष्ट आहे की एखाद्या फॅमिलीमधल्या मेंबर्सची नावं अशी जर विखुरलेली असतील तर ती एकत्र आणणे. म्हणजे पुनरीक्षणाच्या या सगळ्या कार्यवाहीमध्ये ही गोष्ट होणार आहे. हे करताना अनेक त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी आहेत. त्याची काळजी आमची यंत्रणा घेते आहे आणि हे काही प्रमाणात केलं जाईल. तरी पण आपण असं गृहीत धरू, कारण याची प्रोसेस जर समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की बूथ लेवल ऑफिसर, म्हणजे ज्याला आपण BLO असं म्हणतो, हा बूथ लेवल ऑफिसर हा भारत निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक बूथसाठी एक नेमलेला असतो.
मग काही ठिकाणी शिक्षक असेल, काही ठिकाणी अंगणवाडी सेविका असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक असतील. पण जो कामाला किंवा नोकरीला त्या मतदान केंद्राच्या परिसरातच आहे अशाच व्यक्तीची नेमणूक सामान्यतः केली जाते. त्या व्यक्तीला तो परिसर माहिती असतो, तो भूभाग माहिती असतो, तिथले राहणारे लोक काही प्रमाणात माहिती असतात आणि त्याच्यामुळे तो त्या परिसराशी वेल व्हर्स्ड असतो. बरोबर. अशा माणसाकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे आणि या BLOच्या रिपोर्टप्रमाणे सगळी यंत्रणा पुढे काम करते. या BLOसाठी आता निवडणूक आयोगाने एक BLO ॲप पण तयार केलं आहे. म्हणजे या पुनरीक्षणाच्या कार्यक्रमामध्ये घरोघरी जाऊन हे BLOज माहिती घेतात. त्या माहिती घेताना ते विचारतात की तुमचं नाव मतदार यादीत आहे का, नसलं तर तुम्ही हा फॉर्म नंबर 6 भरा, असलं तर तुम्हाला काय काय अडचणी आहेत, त्या अडचणी कशा दूर करायच्या. तर आपल्या बूथच्या BLOला तुम्ही तुमची अडचण सांगितली पाहिजे. आता BLO भेटेल कुठे, तर BLOची यादी ही आपला जो असिस्टंट रिटर्निंग किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे त्याच्या ऑफिसमध्ये वेबसाईटवर ही यादी मिळू शकते. आणि आपल्या बूथचा BLO कोण आहे ही थोडीशी चौकशी केली तर नक्की कळू शकेल. खरं म्हणजे पॉलिटिकल पार्टीजकडे सुद्धा BLOची यादी असते, त्यांना माहिती असतं कोण BLO आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा बूथ लेवल असिस्टंट्स नेमायची आमची सूचना आहे आणि अनेक पॉलिटिकल पार्टीजने नेमलेले आहेत. म्हणजे बूथ लेवलला जसे आयोगाचे BLO आहेत तसे पॉलिटिकल पार्टीचे बूथ लेवल असिस्टंट्स आहेत. त्याने ही काळजी घ्यायची आहे की मतदारांची नावं व्यवस्थितरित्या नोंदवली जात आहेत का, कुणाला काही अडचण आहे का, त्याने सुपरविजन करायचे आहे, त्याने तपासायचं आहे आणि काही अडचण असली तर आम्हाला कळवायचं आहे, आपण ती दुरुस्त करू. शेवटी हे टीमवर्क आहे. एवढी मोठ्या संख्येने लोक काम करतात. तुम्हाला थोडंसं स्टॅटिस्टिक्स सांगितलं तर गंमत वाटेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रोजी 98,140 एवढी मतदान केंद्र आहेत. म्हणजे एवढे BLOज आहेत आणि एका मतदान केंद्रावरती साधारणपणे 1000 ते 1500 या प्रमाणामध्ये मतदार आहेत. 1000 ते 1500 मतदार म्हणजे घरांची संख्या किती झाली, 300 400 फार फार तर 500. म्हणजे एका BLOला 400 ते 500 घरांशी फक्त संपर्क आहे जे त्याच्या वर्किंग एरियाच्या जवळपास आहे. तिथं त्याचं जाणं येणं आहे रोज आणि म्हणून या 1 महिन्याच्या काळामध्ये त्याने घरोघर भेटी द्यायच्या आहेत. मतदारांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या एरियाचा BLO कोण आहे त्याला भेटावं, त्याला आपली अडचण सांगावी. आणि त्याहीपेक्षा हे काहीही करायचं नसेल तर कायद्याने दिलेला मार्ग तो थोडासा दूरचा आहे पण घरबसल्या करता येण्याजोगा आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं ते आणखी एक उत्तर आहे. ते असं की ज्या मतदान केंद्रामध्ये आपलं नाव आहे त्या फॅमिली मेंबरने त्या मतदान केंद्रातून आपलं नाव डिलीट करून घ्यावं फॉर्म नंबर 7 भरून. फॉर्म नंबर 7 भरला तर नाव डिलिशनची प्रक्रिया होते. आपलं नाव डिलीट करून घ्यावं आणि तिकडे फॉर्म नंबर 7 भरल्यावर जिथे नाव पाहिजे आहे तिथे फॉर्म नंबर 6 भरावा. त्याचं नाव तिथे ॲड होईल. अधिक सोपं आहे. अधिक सोपं आहे. हे करता येणं शक्य आहे पण ते मतदाराला करावं लागेल. हो, त्याला इंटरेस्ट घ्यावा लागेल. म्हणजे नंतर या गोष्टीबद्दल आरडाओरडा करण्यापेक्षा हे करणं त्याच्या हातात आहे. हो. आणि यंत्रणेला सहकार्य केलं तर मला वाटतं काहीच अवघड नाही. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभाग नागरिकांनी घेतला, राजकीय पक्षांनी घेतला तर आपले अनेक प्रश्न मिटू शकतात. मतदानाच्या दिवशी ज्या काही अडचणी तयार होतात, तक्रारी केल्या जातात, कित्येकदा चॅनेल्सवरती त्या बातम्यांनी चॅनेलचा वेळ वाया जातो असंच म्हणावं लागेल. कारण ही काळजी आधी घेतली तर ते तसं घडलंच नसतं. बरोबर आहे. तो जाणार नाही आणि मग आपण खरोखरच एका चांगल्या लोकशाहीचे सदस्य आहोत हे सिद्ध होईल. आणि म्हणून ही मतदारांनी सुद्धा हे सगळी प्रक्रिया नीट समजून घ्यावी आणि त्यामध्ये सहभाग घ्यावा असं मला वाटतं. अगदी खरं आहे की याच्यात प्रत्येक मतदारांनी जर स्वतःचा आपला एक पुढाकार घेतला आणि त्याच्यात मला येणाऱ्या अडचणी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला तर जसं सर म्हणाले त्याप्रमाणे अधिक सहजतेने तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घर बसल्या मिळू शकतात. त्यात
फार आपण BLO पर्यंत जाण्याची आवश्यकता नाही आहे, किंबहुना त्याहून पुढची अडचण आली तर सरांनी दुसराही मार्ग सांगितला आहे, तर तेवढं फक्त अवलंब आपण केला तर निश्चित आपले प्रश्न सुटू शकतात. पण सर, इतकी सगळी छान माहिती तुम्ही सांगितली, पण याच्या पुढे जाऊन या लोकांना अधिक सजग करण्याकरता आपण जनजागृतीचा एक कार्यक्रम राबवतो, तर तो कशा कशा माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कोणकोणती अवधी आहेत आपण ते वापरतो? जनजागृतीसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे आमचे प्रयत्न चालू आहेत. लोकांपर्यंत पोहोचणं हे आता एकूणच माध्यमांचा ज्या पद्धतीने खूप मोठ्या संख्येने वावर आणि वापर झालेला आहे, त्याच्यामुळे एकीकडे सोपं पण झालं आहे आणि दुसरीकडे ते अवघड पण झालं आहे. सोपं अशासाठी झालं आहे की पटकन पोचता येतं. म्हणजे सोशल मीडियामार्फत आपण आपल्या मतदारांपर्यंत चटकन पोहोचू शकतो. मेसेज फटकन अनेक लोकांपर्यंत जाऊ शकतो. अशी अनेक माध्यमं आमच्या हाताशी आहेत आणि त्यांचा आम्ही अतिशय परिणामकारक असा वापर पण करतो आहोत. तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या CEO महाराष्ट्र, म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, या कार्यालयाचं YouTube चॅनेल आहे, या कार्यालयाचं फेसबुक अकाउंट आहे, ट्विटर हँडल आहे आणि सर्व प्रकारच्या सोशल मीडियाच्या पोस्ट्स आम्ही त्याच्यातून देत असतो. त्याचं जर सबस्क्राईब केलं तर आमच्याकडून येणाऱ्या ज्या सगळ्या सूचना आहेत या वेळोवेळी मिळू शकतात घरबसल्या. बरोबर. आमच्या YouTube चॅनेलवरती मला हे सांगायला अभिमान वाटतो की वेगवेगळ्या विषयावरचे छोटे मोठे असे व्हिडिओज आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मतदार यादीत नाव कसे नोंदवावे याचा एक 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, किंवा आपला पत्ता बदलला असेल तर बदललेला पत्ता मतदार यादीत कसा नोंदवावा त्याची प्रक्रिया, याच्याबद्दलचा एक 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे. असे छोटे छोटे व्हिडिओज आहेत. त्याचबरोबर एकूणच इलेक्शन कमिशनची कामं, घटनेतल्या तरतुदी, लोकशाहीचा या सगळ्याशी संबंध आणि अशा अनेक विषयांवरती काही मुलाखती, असे अनेक व्हिडिओज आहेत. म्हणजे मला सांगायला आवडेल की जवळपास 600 ते 700 व्हिडिओज त्या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहेत आणि खरोखरच लाखो लोकांनी ते पाहिलेले आहेत. म्हणजे अनेक व्हिडिओची व्ह्यूवरशिप आपण जर पाहिली तर ती 1.5 लाख 2 लाख अशी पण आहे. म्हणजे लोकांनी त्याचा वापर पण केला आहे, उपयोग केला आहे. तर कधीही काही अडचण आली तर आपण जरूर ते YouTube चॅनल कुठल्याही मतदाराने बघावं. आमचं ट्विटर हँडल ओपन करावं, त्याच्यावरती अक्षरशः रोज आमच्या पोस्ट असतात. म्हणजे या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या सुद्धा काय काय डेव्हलपमेंट्स आहेत, काय फेजेस आहेत, ही सगळी माहिती आमच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे, आमच्या फेसबुक अकाउंटवर उपलब्ध आहे. हे सगळं तर आहेच. हे झालं स्टेट लेव्हलला. बरोबर. या व्यतिरिक्त जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गट आहेत. काही सांस्कृतिक उपक्रम आहेत, काही पथनाट्य आहेत, काही कॉलेजेसमधले कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, काही वेगळ्या वेगळ्या संस्थांना, संघटनांना हाताशी धरून करण्यात आलेले कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामार्फत मग बाकी पोस्टर्स, बॅनर्स, वेगवेगळ्या प्रकारची होर्डिंग्ज, असे सगळे माध्यमं आम्ही वापरतो आहोत. हे झालं सोप्या पद्धतीचं. अवघड मी अशासाठी म्हटलं की एकूणच सध्या जी काही मानसिकता दिसते आहे आणि माध्यमांचा सुद्धा जो काही दृष्टिकोन दिसतो आहे, त्यामुळे या विषयाला प्राथमिकता कितपत दिली जाते याकडे आपण एक समाज म्हणून सुद्धा नीट पाहायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे कित्येकदा मला नेहमी असं वाटतं की चॅनेल्सची ही स्वतःहून काही जबाबदारी आहे की या विषयावरती त्यांनी काही कार्यक्रम केले पाहिजेत, या विषयावरची माहिती स्वतःहून दिली पाहिजे. तशी त्यांची अपेक्षा नसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत एका चॅनेलने मात्र एक फार चांगला प्रयोग केला, त्याचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे काही, ते एंटरटेनमेंट चॅनेल होतं आणि त्यांच्याकडे काही लोकप्रिय अशा सिरियल्स होत्या आणि लोकप्रिय सिरियल्सची आपल्याला कल्पना आहे की वेगळ्या वेगळ्या समाज घटकामध्ये, वयोगटामध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि चालणाऱ्या अशा त्या काही सिरियल्स असतात. त्यांचे काही वेगळी गणितं असतात. त्यांनी असा प्रयत्न केला की आमच्याकडनं इनपुट घेऊन त्या सिरियल्समधल्या पात्रांच्या तोंडी असे काही प्रसंग, असे काही संवाद तयार केले की ज्याच्यातून मतदान करण्याबाबतचा संदेश दिला गेला. अरे वा. अशा प्रकारचा एक प्रयोग झाला आणि तो यशस्वी पण झाला. मला असं वाटतं की प्रत्येकच चॅनेलने स्वतःहून पुढे येऊन या प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत.
चर्चेचे कार्यक्रम केले पाहिजेत, संवादाचे कार्यक्रम केले पाहिजेत, या अडचणी विचारल्या पाहिजेत. काही माध्यमं अशी असतात की त्यांचं म्हणणं असतं की निवडणुकीचं काही दाखवायचं असेल, विशेषतः मतदार नोंदणी किंवा अशा प्रकारचा जनजागृती उपक्रम असेल तर माझ्याकडे अनेक माध्यमकर्मी येतात. त्यातल्या काही लोकांची अपेक्षा अशी असते की तुम्ही जाहिरात म्हणून आम्हाला देत असाल तरच आम्ही करू, नाहीतर आम्ही नाही करणार. मला वाटतं ही भूमिका चुकीची आहे. सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे आणि ते करताना थोडंसं उत्सुकता दर्शवली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. काही FM चॅनेल्सनी याबाबत फार चांगलं काम केलं हे मी नमूद करू इच्छितो. त्यांनी स्वतःहून निवडणूक विषयक, मतदार जागृती विषयक असे कार्यक्रम केले. तर अशा प्रकारे आमच्या कार्यालयातर्फे, विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांतर्फे असे अनेक उपक्रम राबवले जातात. सोशल मीडियावरती सुद्धा ते उपलब्ध आहेत. मतदारांनी त्याचा फायदा जरूर घ्यावा, जरूर ते पाहावं आणि त्यावरच्या संदेशांप्रमाणे कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर की जनजागृतीचं माध्यम हे आपल्यापासूनच सुरू होतं आणि ते आपल्यापर्यंत येऊनच थांबतं. तर प्रत्येकाने त्याचा उपयोग केला आणि उपभोग घेतला, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे तर त्या ठरवलेल्या गोष्टीचा विनियोग झाला असं म्हणता येईल. कारण प्रत्येकाच्या अपेक्षेला सगळीच यंत्रणा पूर्ण पडते असं होऊ शकत नाही. पण सरांनी त्याला जे पर्याय दिले त्या पर्यायांचा वापर आपण प्रत्येकाने केला तर सगळ्या मतदारापर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतो. सर, दिव्यांग मतदारांचा देखील एक मोठा घटक आपल्याकडे आहे. तर त्यांना या प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याकरता भारत निवडणूक आयोगाने काही गोष्टी सुचवलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने आपण काय करतोय? दिव्यांगांसाठी म्हणून आपल्याला कल्पना असेल की 40% जास्त अपंगत्व ज्याच्यामध्ये आहे अशा दिव्यांग मतदारांच्या नावापुढे त्याप्रमाणे स्पेशल मार्किंग ही आपल्या मतदार यादीमध्ये केलेली असते. अच्छा. अशा मतदारांना 2 प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. एक म्हणजे मतदान केंद्रात जाण्या आणि येण्यासाठीची त्यांची व्यवस्था, मतदान केंद्रावरती सुद्धा व्हीलचेअर किंवा इतर त्यांना जी मदत लागेल ती मदत. इव्हन आमचे जे मतदारासाठी म्हणून जे काही माहितीपत्रकं जातात निवडणूक आयोगातर्फे, ती माहितीपत्रकं आम्ही ब्रेलमध्ये सुद्धा छापतो. बरं. अंध मतदाराला मदतनीस नेण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. हे झालं मतदान केंद्रावरचं. पण आता जो पुनरीक्षण कार्यक्रम चाललेला आहे आणि मतदार यादीचं जे काही अद्ययावतीकरण असतं त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की एक सक्षम ॲप या नावाचं ॲप भारत निवडणूक आयोगाचं आहे आणि या ॲपवरती रजिस्ट्रेशन केलं की मतदानाबद्दलच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या दिव्यांग मतदाराला मिळू शकतात. या सक्षम ॲपवरनं त्याला फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, 8 हे सुद्धा भरता येतात. ही फॅसिलिटी दिलेली आहे. त्यामुळं दिव्यांगांबद्दल अतिशय चांगला दृष्टिकोन ठेवून आणि काही ज्या या विषयात काम करणाऱ्या NGOs आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्यामार्फत सुद्धा मतदार जागृती मेळावे, दिव्यांगांसाठीचे मेळावे असे घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली जाते आणि या प्रक्रियेमध्ये त्यांचा जास्तीत जास्त कसा सहभाग होईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. बरोबर आहे सर. त्याच्याबरोबरच परत दुसरा घटक येतो, एक वंचित किंवा तृतीयपंथी ज्याला आपण संबोधतो, त्यांनाही आपण मतदारीमध्ये आता समाविष्ट करून घेतलेला आहे. तर यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा याकरता म्हणून आपण काय वेगळे प्रयत्न करतो? थर्ड जेंडरसाठी म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये तृतीयपंथी हा एक शब्द आहे, पारपंथी असा एक शब्द आहे. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी ते ओळखले जातात आणि त्या समाज घटकाकडे थोडंसं विशेष पद्धतीनं पाहण्याची आवश्यकता आहे. हे भारत निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यामुळे गेल्या काही वर्षापासून त्यासाठी काही विशेष प्रयत्न आम्ही करत आहोत. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये काही स्टेट आयकॉन्स आम्ही निवडलेले आहेत. म्हणजे जे आपल्या राज्यासाठीचे एक आदर्शभूत अशी व्यक्तिमत्व आहेत आणि जे मतदानासाठी, मतदार नोंदणीसाठी म्हणून जे काही आमचं प्रचार प्रसार चालू असतो, साहित्य असतं, त्यामध्ये या स्टेट आयकॉनचा आम्ही सहभाग आवर्जून घेत असतो आणि ते अतिशय लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्या ट्विटर हँडलवरून उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर यांनी जर काही आवाहन केलं तर त्याला करोडोच्या संख्येत प्रतिसाद मिळतो. अमिताभ बच्चन यांनी केलं तर मोठ्या संख्येत प्रतिसाद मिळतो.
मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या स्टेट आयकॉनच्या यादीमध्ये एका थर्ड जेंडर पर्सनचा सुद्धा समावेश आहे. अरे वा. स्टेट आयकॉन म्हणून अभिमानाने आम्ही त्यांना त्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांची एक NGO पण आहे आणि त्या समाज घटकासाठी त्यांचे खूप उपक्रम चालू असतात आणि म्हणून शहरांमधून त्या पद्धतीचे काही मेळावे, त्यांना मतदान ओळखपत्र देणं, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं आणि तिथे मतदान करून घेणं, अशा प्रकारची सगळी कामं ही आमच्या यंत्रणेतर्फे सुद्धा केली जातात आणि अशा काही लोकांच्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं ते पार पाडली जातात. मला हे सांगायला आनंद वाटतो की या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत थर्ड जेंडर पर्सन्सचं जे काही व्होटिंग होतं आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये, त्यापैकी सर्वात जास्त वोटिंग या लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत झालेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे आणखी अनेक पटीनं ते वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे सगळं करण्यामागे एक महत्त्वाचा भाग असा आहे की बाकीच्या समाज घटकांनी त्या समाज घटकाला समजून घेणं आणि त्याला आपल्या जवळ करणं हे गरजेचं आहे. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेणं. म्हणजे मतदारांची जर रांग असली आणि तिथं थर्ड जेंडर पर्सन आला तर त्याच्याशी रांगेतल्या बाकीच्या मतदारांनी एखाद्या पर्सनशी जसं आपण वागतो तसं वागलं पाहिजे आणि भारत निवडणूक आयोगाने आणि आमच्या कार्यालयाने, महाराष्ट्र राज्याने त्यामध्ये फार विशेष कामगिरी आपण केलेली आहे. बिलकुल. एक मगाशी सर नावं वगळण्याच्या संदर्भात तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, पण त्या अनुषंगाने एक प्रश्न समोर काही निवडणुकांमध्ये आला की मतदार याद्यांमध्ये आजकाल आता नावाबरोबर फोटो देखील असतो संबंधित मतदाराचा. मग बऱ्याचदा असं होतं की ती यादी प्रिंट केल्यानंतर त्याच्यातली छपाईत असलेली काही त्रुटी आणि संबंधित मतदाराकडे असलेलं त्याचं ओळखपत्र याच्यावरचे 2 फोटो कुठेतरी मिसमॅच होतात किंवा ते जुळले जात नाहीत. मग अशा वेळेला त्याला कदाचित त्याच्यापासून वंचित राहावं लागतं की मतदान करता येणार नाही याबाबत. तर त्यांनी त्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे की मग कुठलं एखादा पुरावा, सरकारी प्रमाणीकृत केलेलं कार्ड, काय नेमकं सादर करायला हवं? मतदारांनी तरतुदी पण समजून घेतल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत, प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि त्यामध्ये दिलेल्या उपाययोजनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर आपलं म्हणणं बरोबर आहे की प्रिंटिंगमधल्या, छपाईमधल्या काही त्रुटीमुळे फोटो जर ब्लर आलेला असेल, स्पष्ट आलेला नसेल आणि त्या कारणामुळे म्हणून आयडेंटिटीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर कायदेशीर तरतूद काय आहे? मतदान केंद्राध्यक्ष जो आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर, त्याला कायद्याने हा अधिकार दिलेला आहे की कोणत्याही मतदाराची ओळख पटल्याशिवाय आणि हा मतदार इथे नाव जे नोंदलेलं आहे तो तीच व्यक्ती आहे हे खात्री झाल्याशिवाय त्याला मतदानाची परवानगी मतदान केंद्राध्यक्ष देणार नाही, कारण त्याची ती जबाबदारी आहे. मग वेगवेगळ्या कारणामुळे असं होऊ शकतं. याचे उपाय पण दिलेले आहेत. उदाहरणार्थ मतदार ओळखपत्र हे एक ओळखपत्र आहे, आय कार्ड आहे ते. मतदार ओळखपत्र असलं म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो असं नाही. बरोबर. कारण ते एक ओळखपत्र आहे. कारण तुम्हाला मतदाराचं ओळखपत्र मिळालेलं असेल, तुमचं कुठेतरी शिफ्टिंग झालं आणि त्याच्यामुळे तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं गेलं तर नाव वगळलेलं असतानाही ते कार्ड तुमच्याकडे असतंच, तर ते तुमचं आय कार्ड आहे. त्यामुळे ते एक आय कार्ड म्हणून त्याचा वापर केला जातो. आता या आय कार्डवरचा फोटो हा जर प्रिंटिंगच्या काही चुकांमुळे किंवा काही कारणामुळे तो मॅच झाला नाही असं प्रिसाइडिंग ऑफिसरला वाटलं तर प्रिसाइडिंग ऑफिसर त्याला रोखू शकतो. ही गोष्ट खरी आणि ती योग्यच आहे, कारण ती कायद्याच्या चौकटीत आहे. पण असं झालं तर काही अल्टरनेटिव्ह ID कार्ड्स देता येतात. म्हणजे असं की गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर गव्हर्नमेंटचं आय कार्ड दाखवता येतं, महामंडळाचा एखादा सर्वंट असेल, सेवक असेल, महामंडळाचं आय कार्ड दाखवता येतं. आपल्या बँकेचं जे पासबुक असतं त्या पासबुकवरती आपला फोटो असतो, ते बँकेचं पासबुक त्याच्यावरती बँक अधिकाऱ्याने सर्टिफाय केलेलं असतं, त्याचा वापर करता येतो. दिव्यांगांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र दिलं जातं, त्याचा वापर करता येतो. आपल्याला सांगतो अशी 13 प्रकारची वेगवेगळी ओळखपत्र आहेत. बरं. म्हणजे मतदार ओळखपत्राचा काही प्रॉब्लेम वाटला तर या 13 पैकी आपल्याकडे जे कोणतं असेल ते ओळखपत्र आपण घेऊन जा,
त्याच्यावरून आपल्याला मतदान करता येईल. समजा काही कारणामुळे ते शक्य झालं नाही तर मतदान केंद्रामध्ये सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बसलेले असतात प्रत्येक मतदान केंद्रात. त्याचप्रमाणे BLO हजर असतो. आपल्या BLOशी जर तुमचा संपर्क असला आणि BLOला माहिती असेल की या परिसरात राहणारी ही व्यक्ती आहे, मी रोज पाहतो आणि हा जेन्युइन वोटर आहे, मतदार यादीत ज्याचं नाव आहे तो हाच व्यक्ती आहे, हे जर BLOने सांगितलं तर त्याला प्रिसाइडिंग ऑफिसरला विश्वास ठेवायला ते पुरेसं आहे. ते सांगू शकतो ते सांगू शकतो BLO आणि प्रिसाइडिंग ऑफिसर त्यावरती विश्वास ठेवून त्याला मतदान करायला परवानगी देऊ शकतो. त्यामुळेच मी असं म्हणतो की मतदाराने या कायदेशीर तरतुदी समजून घेतल्या आणि हे काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि याबाबत आम्ही स्वतः अनेक जाहिराती दिलेल्या आहेत, आम्ही याची प्रसिद्धी केलेली आहे. ECIच्या वेबसाईटवर, आमच्या वेबसाईटवर हे सगळे नियम उपलब्ध आहेत. त्यामुळे हे वाचावेत. काही अडचण आली तर उपाययोजना काय आहेत हे पण दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा उपयोग करून घेऊन आपला मतदानाचा अधिकार मात्र जरूर बजावावा असं मला वाटतं. अगदी खरं आहे. एक शेवटचा प्रश्न सर, की मतदार याद्या जेव्हा आपल्या अंतिम होतात तर बऱ्याचदा असं आढळून येतं की एक मतदार 2 मतदार याद्यांमध्ये पण दिसतो. अनेकदा असं आढळून येतं की संबंधित मतदार हा मयत झालेला असतो परंतु त्याचं नाव तसंच पुढे त्या मतदार यादीमध्ये घेतलं गेलेलं असतं. तर अशा वेळेला याच्यातली नावं वगळली जातात का, आणि वगळली गेली नसतील तर त्याची प्रक्रिया ती कमी करण्याची ही नेमकी कशी असते? मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया 2 प्रकारे होते. एक म्हणजे फॉर्म नंबर 7 भरून कुणी जर अर्ज केला की माझं नाव या मतदान केंद्रातून वगळा, तर त्याप्रमाणे ते वगळलं जाऊ शकतं. दुसरा प्रकार म्हणजे BLOचा सर्व्हे. विशेषतः आता पुनरीक्षण कार्यक्रमात जो हाऊस टू हाऊस सर्व्हे होतो आहे त्या हाऊस टू हाऊस सर्व्हेमधून या गोष्टी समोर येतात. तसंच काही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जे काही डेथ रेकॉर्ड असतं त्याच्यातनंही काही माहिती मिळू शकते. या सगळ्या प्रकारातून, ज्याला आपण समरी इन्क्वायरी म्हणतो, त्याप्रमाणे इन्क्वायरी करून याप्रमाणे BLO प्रपोजल देतो की अमुक ही व्यक्ती ही मयत झालेली असल्यामुळे, मग ती मयत झाली आहे, कुणा घरच्यांकडून कळलं असेल, आजूबाजूच्यांकडून कळलं असेल, त्याचा काही पुरावा मिळाला असेल तर तो तसं रिपोर्ट करतो. तो रिपोर्ट आल्यावर इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर हा त्या व्यक्तीच्या नावाने एक सूचना काढतो, नोटीस काढतो, जाहीर नोटीस असते ती. त्याच्यामध्ये असं म्हणावं लागतं की या व्यक्ती मयत झाल्याबद्दल त्याचं नाव वगळण्यात यावं अशी माहिती प्राप्त झालेली आहे. याबद्दल कुणाला काही दुसरं सांगायचं आहे का हे सांगावं, किंवा अमुक एक व्यक्ती ही या मतदान केंद्राच्या परिसरातून बदली होऊन दुसरीकडे राहायला गेली असल्यामुळे या मतदान केंद्रातून त्याचं नाव वगळण्यात यावं असा प्रस्ताव BLOनं दिलेला आहे. याच्याबद्दल कुणाचं काही ऑब्जेक्शन आहे का, कुणाचं काही म्हणणं आहे का, अशी सूचना प्रसिद्ध केली जाते. त्याला 7 दिवसाचा कालावधी असतो. बरोबर. कुठे देतात ही सूचना ते फार गमतीशीर आहे बरं का. कायदा असं म्हणतो, नियम असं म्हणतात की आमचं जे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसरचं ऑफिस आहे त्याच्या नोटीस बोर्डवरती नोटीस लावणं बंधनकारक आहे. ती एक बाब झाली. पण त्या मतदाराचा काही संपर्क क्रमांक, त्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID हा जर उपलब्ध असेल तर त्यावरती पण पाठवावं लागतं. आणि म्हणून या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये आणि नंतरसुद्धा आमचं असं आवाहन आहे, आम्ही असा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त मतदारांनी आपला मोबाईल नंबर मतदार यादीतल्या नोंदीला अटॅच करावा. तसं जर केलं तर अशा प्रकारे जो काही बदल होणार असेल तुमच्या नावाबद्दल तो तुम्हाला मेसेजने कळवला जाईल, ईमेलने कळवला जाईल, तुम्हाला आधीच कळेल. आणि 7 दिवसाची मुदत असेल, त्याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर घ्या. पण आपल्याकडे अनेकांनी मोबाईल नंबर अटॅच केलेला नाही. आता या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मी सांगतो तसं 25 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात किंवा 20 ऑगस्ट नंतर कधीही आपण जर मोबाईल नंबर अटॅच करण्यासाठी फॉर्म नंबर 8 भरला तर मोबाईल नंबर अटॅच होईल सहजी आणि मग त्या मोबाईल नंबरवर ही माहिती मिळू शकेल. हे वगळण्याची ही स्पेसिफिक तरतूद आहे. त्याला 7 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. 7 दिवसात काही ऑब्जेक्शन आलं नाही,
माहिती बरोबर आढळली तरच ते वगळणं होतं. त्यामुळे सरसकट जे असं म्हटलं जातं ना की हजारो मतदारांची नावं वगळण्यात आली, तर ती अशी वगळता येत नाही. त्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपला जो म्हणजे राज्यघटनेचं 324वे कलम हे तर सगळ्या शक्तींचा स्रोत आहे. पण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 आणि इलेक्टोरल रजिस्ट्रेशन रूल्स 1961 याच्यामध्ये या सगळ्या तरतुदी विस्ताराने वर्णन केलेल्या आहेत. त्या पद्धतीनंच ते कामकाज करावं लागतं आणि त्या पद्धतीनंच ते कामकाज होत असतं. त्याच्यामध्ये काही अडचण आली, काही चूक झाली तर ती दुरुस्त कशी करायची याची पण प्रोसिजर ठरलेली आहे. त्या मतदाराने ते जर वेळेत निदर्शनाला आणलं तर चुकीची दुरुस्ती होऊ शकते. इतकं ते खरं म्हणजे सोपं आहे. पण मतदारांनी हे समजून घ्यायला पाहिजे. यंत्रणेनं सुद्धा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. ही फक्त यंत्रणेची जबाबदारी नाही, फक्त मतदारांची जबाबदारी नाही, हे आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे. ही लोकशाही आहे. ही लोकशाही पुढे नेण्यासाठी ही व्यवस्था आपल्या राज्यघटनेनं तयार केलेली आहे. आपण सगळे मिळून ती योग्य पद्धतीनं पुढे नेऊयात तर हे होईल. त्यामुळे माझं सगळ्या मतदारांना नेहमी हेच सांगणं असतं की समजून घ्या आणि प्रक्रियेनुसार कामकाज करा. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशी जी मोठी शहरं आहेत, तर या शहरांमध्ये आता बऱ्याच मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था तयार झालेल्या आहेत. तर तिथे एखादं मतदान केंद्र देणं किंवा उपलब्ध करून देणं अशी काही प्रक्रिया आपण राबवतो का? कारण मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्या प्रकारची घोषणाही झालेली होती. भारत निवडणूक आयोगाने या बाबतीत एक फार चांगली सूचना या बाबतीत केलेली आहे. आपण म्हणताय तसं मागच्या निवडणुकीत याची सुरुवात झाली आणि आता या सध्याच्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये आम्ही जे मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण करतोय त्याच्यामध्ये या मुद्द्याचा समावेश आहे. याच्यासाठी ज्या गृहनिर्माण संस्था आहेत आणि जिथे एक 800 ते 1000 पर्यंत मतदार आहेत अशा गृहनिर्माण संस्थांनी जर विनंती केली तर आम्ही आणि काही ठिकाणी स्वतःहून सुद्धा आम्ही तिथे मतदान केंद्र उभारणीचा प्रस्ताव तयार करतो आणि आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर त्या गृहनिर्माण संस्थेमध्येच हायराईज बिल्डिंग असू शकते किंवा एक गृहरचना संस्था असू शकते किंवा 3-4 गृहनिर्माण संस्था मिळून 800 ते 1000 मतदार होत असतील तर त्यासाठीची एखादी जागा असू शकते. तिथं त्या मतदारांसाठी म्हणजे अक्षरशः त्यांच्या घराजवळच हे मतदान केंद्र हे आपण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी मला हे सांगायला आनंद वाटतो की आमच्या कार्यालयाने राज्य पातळीवरती एका जाहिरातीद्वारे एक लिंकसुद्धा पब्लिश केलेली आहे. त्या लिंकमध्ये जर गृहनिर्माण संस्थेने आपली माहिती दिली तर आम्ही त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांची टीम तिथे जाऊन त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मतदान केंद्र उभं करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करते. आपल्याला लक्षात आलं असेल की आत्ता जी काही मसुदा मतदार यादी तयार होईल त्या मसुदा मतदार यादीमध्येच अशा प्रकारच्या या गृहनिर्माण संस्थांमधल्या मतदान केंद्रांचा समावेश केला जाईल आणि मसुद्यामध्ये तो जाहीर केला जाईल आणि या पुढच्या काळामध्ये ते मतदान केंद्र एक कायमस्वरूपी मतदान केंद्र अशा पद्धतीचं गृहीत धरून तिथं सगळ्या मतदानासाठीच्या सुविधा आणि मतदारांना ज्या काही फॅसिलिटीज आम्ही देत असतो त्या सगळ्या पुरवल्या जातील. ती एक नवीन मला तर इनोव्हेटिव्ह वाटते ही आयडिया, कारण वोटिंग पर्सेंटेज वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल आणि आपल्या घराजवळच असल्यामुळे लोकांना अगदी सहजी त्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावता येईल. खूप धन्यवाद सर. तुम्ही इतकी सविस्तर आणि छान माहिती म्हणजे मनात परत कोणाचा प्रश्न पडणार नाहीत इतकं सविस्तरपणे त्यांना समजावून सांगितलं. शेवटी सर जाता जाता कार्यक्रमात मतदारांना आपण काय संदेश द्याल की याच्यातनं तुम्हाला काय करायचं आहे आणि निवडणूक आयोगाच्या पद्धतीने मतदाराला आपला हक्क चुकू नये म्हणून सजग कसं राहायचं आहे अगदी थोडक्यात? मतदारांना माझं असं आवाहन आहे की आता जो मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हा सुरू झालेला आहे, 25 जुलै रोजी त्याची मसुदा मतदार यादी ही जाहीर होईल. त्यानंतरचे 14 दिवस म्हणजे 9 ऑगस्टपर्यंत त्या मतदार यादीबद्दलचे क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स हे आपल्याला सादर करता येतील. 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
त्याचंसुद्धा आपण अवलोकन करावं आणि त्याही नंतर आपल्याला काही बदल हवा असेल, काही चूक दुरुस्त करायची असेल तर जरूर आपण फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7 किंवा फॉर्म नंबर 8 यातला योग्य तो फॉर्म वोटर्स ॲप या ॲपवरती जाऊन आपण सादर करावा. त्या पद्धतीनं योग्य त्या प्रक्रियेने तो बदल होईल. बदल झालेला आहे किंवा नाही हे पुन्हा आपण वोटर्स ॲपवरती चेक करावं. कुठल्याही परिस्थितीत मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीत चेक न करता ते पुरेसं आधी म्हणजे जवळपास 3 आठवडे आधी आपण जर चेक केलं तर आपलं मतदान केंद्र आपल्याला समजेल. त्या मतदान केंद्रावरती जाऊन आपला सिरियल नंबर सांगून आपण योग्य त्या पद्धतीने मतदानाचा हक्क जरूर बजावावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये यंत्रणेला सहकार्य करावं असं माझं आवाहन राहील. मंडळी, आपण बघितलं की आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क बजावायचा असेल, आपलं कर्तव्य लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये पार पाडायचं असेल तर निश्चितपणे या सगळ्या टप्प्यांनी तुम्हाला मतदार होता येतं. मतदार असाल आणि त्यात काही त्रुटी आणि अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याचं निरासन होऊ शकतं, त्याच्या शंकेचं निरसन तिथं केलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेला अमुक एका अधिकाऱ्यालाच भेटलं तर माझी शंका दूर होऊ शकते किंवा माझी त्रुटी दूर होऊ शकते या आपल्या अंदाजात राहण्यापेक्षा आपण आपल्याजवळ असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन, जसं सरांनी सांगितलं की अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, ECIची वेबसाईट म्हणजे भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट उपलब्ध आहे, तिथे जाऊन देखील आपण आपले प्रश्न मांडू शकतो आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळू शकतात. त्यामुळं वेळ कुठलाही गेलेला नाही, वेळ आपल्याबरोबरच असतो आणि कर्तव्य आपल्यालाच पार पाडायचं असतं. त्यामुळे प्रक्रियेत सहभागी व्हा आणि मतदार म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावायला अजिबात विसरू नका. सर, या कार्यक्रमात आलात आणि छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार. आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यासह आणि नव्या विषयासह. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.